पण असं गॅस काय होतो, काय म्हणता अशा वेळेस गॅस काय होतो, काय म्हणता, विसतो. बरं गॅस विसतो का इथं, गॅस ज्योत विसते, गॅस चालूच आहे मॅडम. इथं काय होतं, ते ज्योत विजली जाते, ते आपल्या घरामध्ये 1-2 मिनिटात असते. बरोबर, इथं जोपर्यंत तुम्हाला वास येत नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहे. वास आले फक्त मला सांगा. म्हणजे आपल्या घरात महिलेला एकच काम आहे का, अनेक कामं गॅसवरती काहीतरी ठेवायचं, दुसऱ्या कामामध्ये व्यस्त व्हायचं, तर एखादा फोन आला की 5-10 मिनिटं आपलं तिकडे लक्ष असतं. बरं गॅसवर काय याकडे लक्ष जाते का, याकडे कधी लागतं लक्ष जातं, जेव्हा तो गॅसचा वास येतोय तेव्हा. बस जेव्हा गॅसचा वास येतो तेव्हा तुम्ही आतमध्ये जाताय, लायटर घेताना मारा जाता, काय होतं त्यावेळेस, काय होतं, मोठा भडकत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हात चेहरा सकट मॅडम भाजू शकतो. बरं हात चेहरा जरी भाजला, मला सांगा किती खर्च करा, हाय असं होणार आहे का, नाही. म्हणजे अशा वेळेस रेग्युलेटर काय काम करतो, जर असं विजलं आपल्या घरामध्ये तर अवघ्या 4 मिनिटांमध्ये आपल्या घरभर गॅस पसरायला सुरुवात करतं. इथं डिव्हाइस पण काय काम करतं बघा. त्याच्या अगोदर सर्वांसाठी एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे. समजा आपल्या घरामध्ये स्वयंपाक चालू आहे आणि चुकून घरातल्या टाकीने जर पेट घेतला तर तुम्ही तुमचं कुटुंब वाचवण्यासाठी काय करता. समजा आपल्या घरामध्ये स्वयंपाक चाललाय आणि चुकून घरातल्या टाकीनं पेट घेतला तर तुम्ही तुमचं कुटुंब वाचवण्यासाठी काय करता. ओली चादर वगैरे करून सरांनी सांगितलं चाकू शकतो, चांगली गोष्ट. अजून बाहेर पळून जायचं म्हटलं तर मॅडम 40-50 लाख रुपये घर आहे. त्या घरामध्ये आपलं सोन्यासारखं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये आपण 1000 रुपयाचं जिवंत बॉम्ब आणून वापरतो, एक सोडून 2 नाही. तुम्हाला पण माहिती झालेला बॉम्ब घोषित केला तरी पण सरकारचा असून सरकार